नरेंद्र मोदी स्वतःला 56 इंची छाती असलेलं म्हणतात. अमित शहा स्वतःला खमक असे गृहमंत्री म्हणतात. पण हे दोघं सत्तेत असताना आज चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि भारताच्या सरन्यायाधीशच्या पुतळ्याला चपला मध्ये मारल्या जातात. आणि म्हणून मी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आवाहन करतो की जर तुमची छाती खरंच 56 इंची असेल, जर तुम्ही खरंच खंबीर, हिम्मतवाले आणि डरपोक गृहमंत्री नसलात, तर तातडीने चायनावरती ऍक्शन घेऊन दाखवा. फॉरेन पॉलिसीनी चायनाला सबक शिकवून दाखवा. आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या भारतीयाच्या नागरिकांनी, ज्या ज्या एनआरआयनी भूषण गवईंच्या पुतळ्याला चप्पल मारायचा प्रयत्न केला, त्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट रद्द करून दाखवा. मग आम्ही मानू की तुमची छाती खरंच 56 इंची आहे. आणि मग आम्ही मानू की अमित शहा मध्ये खरंच दम आहे. नाहीतर तुम्ही समजून घ्या, 5-25 चायना ऍप करून काही नाही होत. चायनाला उत्तर द्यायचं असेल तर ताकदीने उत्तर द्यायला लागणार हे आपण समजून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला मोदी आणि अमित शहा हे एनआरआयच्या विरुद्ध आणि अमेरिकेत बसलेल्या एनआरआयच्या विरुद्ध ऍक्शन नाही घेणार, कारण हेच एनआरआय लोक आहेत जे भाजपला युएसए मध्ये बसून भरघोस पैसा पोचवतात. हे आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या. आणि भारतामध्ये आणि अमेरिकेतल्या गोष्टी बोलत असताना परवाच एक रिपोर्ट आलाय की $3,30,000 हे RSS नावाच्या अनधिकृत टेररिस्ट ऑर्गनायझेशननी युएसए मध्ये स्क्वायर पॅटसन बॉक्स नावाच्या एका कंपनीला दिले होते लॉबिंगसाठी आणि युएसए मधली निर्णय प्रक्रिया बदलण्यासाठी. आणि दुसऱ्याच बाजूला याच RSSनी दिल्लीमध्ये 150 कोटीचं केशव कुंज नावाचं ऑफिस उभं केलं. हे आपण समजून घ्या. आता मला एक प्रश्न सांगा की जी संघटना जिची कोणती रजिस्ट्रेशन नाहीये, ज्याची कोणती नोंदणी नाहीये आणि जी भारताचं संविधान मानत नाही,